पुण्याहून जवळजवळ 170 किलोमीटर अंतर पार करून आम्ही दिव्यागारजवळ पोहोचलो आहोत. आणि हा जो फाटा लागला आहे हा वडवली फाटा आहे. आणि या फाट्यावरून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर अंतर अजून बाकी आहे दिव्यागारसाठी. वडवली फाट्यावरून जवळजवळ अर्धा किलोमीटर आल्यानंतर हा एक फाटा लागतो. या फाट्यावरून शॉर्टकटने दिव्यागारसाठी एक रस्ता आहे जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जातो. आणि जर आपण या शॉर्टकट रस्त्याने न येता सरळ गेलो असतो तर तो रस्ता थेट बोर्ली या गावात जातो. आणि बोर्ली या गावातून दिव्यागार जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब आपल्याला पडलं असतं. अखेर आम्ही दिव्यागारमध्ये पोहोचलो आहोत. आणि दिव्यागारमध्ये पोहोचताच आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही उजव्या बाजूने वळून जवळजवळ 300 ते 400 मीटर अंतरावरती आम्ही रूम बुक केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहोत. दिव्यागारमध्ये मुख्यत्वे हा काही महत्त्वाच्या पाखाड्या किंवा गल्ल्या आहेत ज्या विशेषतः तेथील पर्यटन आणि निवास व्यवस्थेसाठी ओळखले जातात. त्यापैकी कालभैरव हनुमान टेम्पल म्हणजेच ही दिव्यागारमधील सर्वात प्रसिद्ध अशी पाखाडी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट्स, होमस्टे आणि बीचवर जाण्याचा मुख्य रस्ता आहे. दुसरी सत्यवान सावित्री पाखाडी. या पाखाडीमध्ये देखील पर्यटकांसाठी होमस्टे आणि निवासस्थानाच्या सोयी उपलब्ध आहेत. रूपनारायण पाखाडी. ही पाखाडी प्रसिद्ध रूपनारायण मंदिर असलेल्या परिसरात आहे. अशा अनेक प्रकारच्या पाखाड्या आपल्याला दिव्यागारमध्ये पाहायला मिळतात. दिव्यागार हे कोकणी संस्कृती जपणारे गाव असून येथील चिऱ्याच्या दगडांच्या भिंती आणि नारळ सुपारीच्या बागांनी वेढलेल्या या पाखाड्या पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अखेर आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं नेचर व्ह्यू त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. मित्रांनो, फायनली आलो आहे आमच्या रूमकडे. आणि रूम बघूया आतनं कशी आहे. स्टोरेजसाठी हे कबोर्ड आहे. ओके. नंतर वरती काही गादी दिलं. एक्स्ट्रा गादी आहेत ते. मिरर. ओके. नंतर इथं बाथरूम आहे. ओके. बाथरूम स्पेस पण मोठा आहे. ओके. बेड पण मोठा आहे. त्यानंतर इथं छोटा सोफा. ओके. टी व्ही आहे. आणि हा मेन गॅलरी. हो. मस्त अशी मोठी गॅलरी. ओके. स्पेशियस आहे. स्पेशियस गॅलरी आहे. मस्त आहे. चांगली रूम मिळाली. खाली स्विमिंग पूल. आपण नंतर एक्सप्लोर करूच ते सगळं. ओके. हां, या ठिकाणी स्विमिंग पूल आहे. या ठिकाणी थोडं फ्रेश होऊन जायचा विचार करतोय. बघू आता पालवी काय बोलते. फ्रेश होऊन थोडं गावात जायचंय. पाण्याचं वगैरे जारा नाही ना, कारण एक बाटली घ्यायला परवडणार नाही आपल्याला. त्यामुळे एकदम डायरेक्ट आपण बॉक्स घेऊन येऊया. ठीक आहे, जाऊ आता फ्रेश होऊन जाऊ. पण सुपारीच्या नारळाच्या बाग आहेत. आपण मंदिर पण एक्सप्लोर करू. कुठे आहे? हां, उत्तरेश्वरचं. मंदिर आहे. उत्तरेश्वरच आहे ना का रूपनारायणच आहे? ते भरपूर उत्तरेश्वरच असेल ना ते. स्वरूप नारायण आहे, रूपनारायण आहे, उत्तरेश्वर आहे. भरपूर मंदिर आहेत. आपण सगळे ठीक आहे. इकडे सुपारीच्या बाग आहेत. एकदम छान असं आम्हाला इथं रूम मिळालं आहे. इकडे सुपारीच्या. हो, इथे सुपारीच्या बाग आहेत. चलो. मी आधी फिरायला दिव्यागारला, आता इथं पिक्चर आणून बसली बघा. आता इथं चॅनलच नाहीये बाकीचे, म्हणून नाही लावलं. युट्यूब चालते. बनवा बनी पिक्चर बघतीये. टाइमपास. फायनली चिकन थाळी आलेली आहे. चिकन थाळीमध्ये बघा सुक्क आहे, रस्सा आहे, मीडियम आहे, सोलकढी आहे, भात आणि तांदळाची भाकरी. असं ही चिकन थाळीचा हा मेनू. आम्ही केटलसोबत आणली होती, त्यामुळं नॉर्मली आम्ही दोघं पण गरम पाणी पितो. त्यामुळं आता पाणी गरम करायला ठेवलं आहे केटलमध्ये. जवळजवळ 6 वाजले होते आणि आम्हाला सनसेट पाहायचा होता. त्यामुळं आम्ही चेंजिंग वगैरे काहीच नाही केलं आणि तसंच आम्ही चाललो आहे आता सरळ थेट बीचवरती सनसेट पाहायला.
मित्रांनो, शनिवार, रविवार आणि सोमवार 26 जानेवारीची अशा 3 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे दिव्यागर बीचवरती प्रचंड प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. सूर्य मावळत आला होता आणि सुंदर असा सनसेट आम्हाला पाहायला मिळतो आहे.